चोराला शिव्या न देता गाडीला जास्त त्रास देऊ नको, कधी रस्त्यात दिसली तर एकदा माझ्याकडे वळून बघू दे, अशी विनंती चोराला कवितेच्या माध्यमातून सोशल मीडियावर सोलापुरातील एका तरुणाने केली आहे. शहाजी कांबळे असे या तरुणाचे नाव आहे. शहाजी कांबळे याने 2012 साली एक सेकंड हँड दुचाकी घेतली होती. 8 मार्चला रात्री सोलापूर शहरातील डफरीन चौक येथील काळजापूर मारुतीजवळ कांबळे हे आपल्या पत्नीसह दर्शनासाठी दुचाकीवर आले होते. दर्शन झाल्यानंतर बाहेर येऊन पाहिले तर त्या ठिकाणी दुचाकी पार्क करून ठेवलेली होती. त्या ठिकाणी दुचाकी दिसली नाही. शहाजी कांबळे यांनी पत्नीसह आजूबाजूला दुचाकी संदर्भात विचारणा केली, पण दुचाकी संदर्भात त्यांना माहिती मिळाली नाही. तेव्हा शहाजी कांबळे यांना लक्षात आले की आपली दुचाकी ही चोरीला गेली आहे. कवी शहाजी कांबळे यांनी कवितेच्या माध्यमातून शब्दात आपल्या भावना मांडल्या. वाटेत कधी भेटलीस तर माझ्याकडे वळून तिला बघू द्या. वाटेत कधी भेटलीस तर माझ्याकडे वळून तिला बघू द्या. एकांतात घालवलेल्या क्षणांची आठवण तिला होऊ द्या. आठवण तिला होऊ द्या. चोरट्याला विनंती आहे, गाडीला त्रास देऊ नये. गाडी माझी सारखी आठवण काढत असेल सारखं असं मला वाटतं. म्हणजे मी कोणाला तरी हवा आहे, मला कोणतरी हवा आहे, मी कोणाला तरी हवा असेलच की. मला कोणतरी हवा आहे, मी कोणाला तरी हवा असेलच की. मी शोधात चांदणीच्या की चंद्र शोधत असेलच की. गाडी माझी वाट बघते असं सारखं वाटलं आहे. गाडीला विनंती आहे, माझ्यावर नाराज होऊ नको, मी तुझ्यापर्यंत नक्की पोहोचेन. चोरट्याला विनंती आहे की गाडीला त्रास देऊ नये. गाडी खूप प्रामाणिक आहे, कधी धोका देणार नाही. माझा जीव आहे त्याच्यावर आणि तिचाही माझ्यावर आहे, तर तिला त्रास देऊ नये. जसं मी तिच्यावर प्रेम केलं तसं तिच्यावर तुम्हीही प्रेम करावं. तिला त्रास देऊ नये. माझा जीव आहे गाडी. गाडी गेली याचं दुःख नाही, पण गाडीने माझ्यासोबत लय दुःख भोगलं. माझ्या सर्व दुःखात तिने खांद्याला खांदा लावून साथ दिली. कधी धोका दिला नाही, कधी ऐनवेळेस पंक्चर झाली नाही. माझ्याकडून सर्व्हिसिंग करायची राहून गेली. प्रत्येक वेळी म्हणणार पगार झाल्यावर करू, पुढच्या पगाराला करू, पण तिची सेवा करायची संधी काही मिळाली नाही. तिने खूप समजून घेतलं मला, माझ्या परिस्थितीला. मी कुठे जाऊन फिरत होतो, कुठे जाऊन रडत होतो, कोणासाठी रडत होतो, तिला सगळं माहिती होतं, पण ती बोलली नाही. त्याने चोरट्याला विनंती केली की तिला जास्त त्रास देऊ नये. ती खूप प्रामाणिक आहे, तिची काळजी घ्यावी. कधी मला ओळखलंस तर तिला एकदा माझ्याकडे वळून बघू द्या. मी शहाजी कांबळे, सोलापूर. 8 मार्च रोजी संध्याकाळी 9-9:30 वाजता मी आणि आमची बायको नवरा दोघं आम्ही दर्शनाला आलो. काळजापूर मारुतीला दर्शनाला आलो. रांगेत थांबलो, दर्शन घेतलं, नारळ फोडला आणि 10-15 मिनिटात बसलो आणि बाहेर आलो. बाहेर येऊन बघतो तर गाडी गेलेली. मग मला असं वाटलं की इकडे तिकडे कोणतरी चुकून लावले असेल. पार्किंग वगैरे बघितलं तर कुठं नाही मिळाली. मग मला वाटलं परत की मी काय तक्रार वगैरे कुठे दिली नाही. असं वाटलं की बघा म्हणजे देवाचा परिसर आहे, कोणी चुकून घेऊन गेले असतील, आणून देतील, पण काय आणखीन तरी काय मिळालेलं नाही. मग आम्ही नवरा बायको दोघं चालत गेलो. मग जाताना काय आठवणी मला यायला लागल्या, गाडीची आठवण आली. म्हणजे की आता गाडी कोण येईल असेल, कशा असेल. मग गाडीनं माझ्या खूप सुखदुःखात साथ दिलेली आहे. मला माझ्या वाईट काळात मला साथ दिलेली आहे. मी कोणासाठी रडत होतो, कुठं रडत होतो, हे सगळं गाडीला माहिती आहे. पण गाडी कधी बोलली नाही. गाडीची सर्व्हिसिंग माझ्याकडून राहून गेली. म्हणजे असं वाटतं की गाडीने मला खूप साथ दिली, पण मी तिची सेवा नाही करू शकलो. मी ती सेवा करायची खंत मला म्हणजे वाईट वाटायला मला सारखं. गाडी माझ्यावर खरंच नाराज झाली. सर गाडीला विनंती आहे, माझ्यावर नाराज होऊ नको की माझ्या परिस्थितीनुसार मी तुला सेवा करू शकलो नाही. प्रत्येक वेळेला वाटायचं की ह्या पगऱ्याला सर्व्हिसिंग करू, पुढच्या पगऱ्याला सर्व्हिसिंग करू, पण ते झालं नाही. मग मी ते फेसबुकला पोस्ट टाकले. कधी वाटत भेटलीस तर माझ्याकडे वळून तिला बघू द्या. कधी वाटत भेटलीस तर माझ्याकडे वळून तिला बघू द्या. एकांतात घालवलेल्या क्षणाची आठवण तिला होऊ द्या. एकांतात घालवलेल्या क्षणाची आठवण तिला होऊ द्या. माझ्या एकांतिक म्हणजे जिथं जिथं मी एकांत घातला तिथं मला गाडीनं साथ दिलेली आहे. माझ्या सुखदुःखात मला गाडीने साथ दिलेली आहे. खरंच म्हणजे त्या चोरट्यानं आता गाडीला म्हणजे काय केलं असेल, कुठे ठेवलं असेल, गाडी माझी वाट बघत असेल असं वाटतं. म्हणजे मी जसं गाडीला शोधतो, गाडीला वाटत असले काय माझा मालक येईल, मला घेऊन जाईल, मला म्हणजे होणारा त्रास आहे तो माझा कमी करेल, माझा मालक मला घेऊन जाईल. गाडी अशी म्हणजे याचं करते काय असं मला सारखं वाटलं. पण मला काय कळलं आता काय करू. म्हणजे ही गाडी हरवली ही इथंच गोष्ट नाही, तर त्याच्याविषयी माझ्या भावना खूप वेगळ्या आहे. माझ्या आयुष्यातली ती पहिली गाडी आहे, त्याच्यावर खूप जीव लावला. पण परिस्थितीच्या मानानं मी तिला सेवा करू शकलो नाही, याची खंत वाटली. चोराला विनंती आहे म्हणजे तिला त्रास देऊ नये. ती खूप प्रामाणिक आहे.
आधीच आर्थिक संकटात असलेल्या या हळव्या तरुणाने चोराला शिव्या न देता चोराला कवितेच्या माध्यमातून विनंती केली आहे. सोशल मीडियावरील कांबळे यांची ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सोलापुरात चर्चेचा विषय बनली आहे.